भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुजुर्ग नवकुंड अर्थात या गावाची सगळ्यात महत्त्वाची तीर्थयात्रा महाशिवरात्रीच्या निमित्तानं ही मोठी यात्रा भरते आणि या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नव्हे तर अनेक राज्यातील लोक आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं दर्शनासाठी येत असतात। गेले अनेक वर्ष हे पवित्र तीर्थक्षेत्र आणि या तीर्थक्षेत्री याच गावातील जे बाजा वाजवणारी मंडळी आहेत ते मीडियापासून दूर राहिले। त्यांची खंत आहे की आम्ही आमच्या वडिलोपार्जित या व्यवसायामधून आम्ही या सिद्धेश्वराचा दररोज बाजा नित्य नियमाने वाजत आलो, परंतु आमची मुलाखत मात्र कुठे गेली नाही। आणि म्हणून आज आपण अशा वंचित पिढीला, वंचित माणसांना ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी बाजा वाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, अशा माणसाकडे आपण जाणार आहोत। मित्रहो, सिद्धेश्वर नागनाथाचं हे पवित्र मंदिर भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते आणि या पवित्र तीर्थक्षेत्री गेले अनेक वर्ष मी आत्ता सांगितलं तुम्हाला की नगाडा पूर्वी वाजायचा आणि हा सिद्धेश्वर ब्रास बँड कंपनी जी याच गावातली आहे, तर हे नित्य नियमानं दररोज सकाळ आणि संध्याकाळ हे बाजा वाजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात, देवाला वंदन करण्याचा प्रयत्न करतात, देवाला नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतात। तर हे नेमकं खरं तर ही पिढी आता किती पिढ्यानंतर हे अजून यांचा नित्यक्रम चालू आहे, आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपलं नाव? विलास राघोबा वाघमारे। पण मला एक सांगा की हे तुमच्या किती पिढ्या या कामामध्ये व्यस्त आहेत? चौथी पिढी आहे सर या कामामध्ये। ह्याच्या अगोदर ह्या बँडचे बँड मास्तर रोकडोबा किसन वाघमारे होते, त्याच्यानंतर उत्तम रोकडोबा वाघमारे, त्याच्यानंतर विलास राघोबा वाघमारे, त्याच्यानंतर हा माझा मुलगा चालू। हा मुलगा तुमचा चालू? मुलगा चालू। ती पिढी चलतच जाईल अशी। आता तुम्हाला कधीतरी या 365 दिवसामध्ये बऱ्याचदा बाहेर गावी काम असतं, तुमचं लग्न असतात, मग त्या दिवशी तर कोण का वाजवतं? त्या दिवशी तर एक्स्ट्रा माणसं ठेवून जाते सर मी। हा, मग देवाची सेवा कधी नाही शिकली। म्हणजे बाहेर लग्न किंवा कुठला प्रोग्राम असला तरी एका महिना माणूस इथं राहणार आणि तो वाजवणारच? तो वाजवणार। बरं, यातून तुम्हाला काय या मंदिराचा अनुभव आलाय? फक्त मंदिरातून अनुभव, फक्त देवाचा आशीर्वाद। कुठला एक रुपया घेत नाही मी, ट्रस्टचा घेत नाही, देवाचा घेत नाही, फक्त देवाची सेवा करून देवाचा आशीर्वाद। आता तुमच्या या कंपनीमध्ये काय, या कंपनीचं नाव तुमच्या? सिद्धेश्वर ब्रास बँड कंपनी। किती लोक आहेत तुमच्याकडे आता? 20 लोक आहेत। म्हणजे आता तुम्ही या झरी परिसरासह चाकूर तालुका असं बाहेर कुठं कुठं वाजवलं जाता तुम्ही? बाहेर आंध्र कर्नाटक पर्यंत जाते सर, परराज्यात बी आपलं कंपनी, म्हणजे परराज्यात पण तुम्ही वाजवलं जाता? परराज्यात। म्हणजे सिद्धेश्वर ब्रास बँड कंपनी ही तुमची केवळ आता महाराष्ट्रासाठी नाही तर तुम्ही बाहेरच्या सुद्धा राज्यामध्ये जाऊ शकता? बाहेरच्या राज्यात सुद्धा जाऊन काम करतो। बाहेरच्या राज्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही अशी कुठली गाणी वाजवता? बाहेरच्या राज्यामध्ये गेलं तर तेलुगू वाजतो सर, हिंदी वाजतो। तुम्हाला तेलुगू पण वाजवता येते? तेलुगू वाजतो। तेलुगू कशी शिकली तुम्ही? तेलुगू तिथं अगोदर आम्ही तिथे जाऊन तिथल्या बँड मास्तर तेलुगू शिकलो, नंतर अगोदर आम्ही हिंदीतच वाजवत होतो, तिथं प्रशिक्षण घेतलं। आता एक मला सांगा, तुमच्या टीम मध्ये किती माणसं टोटल? माझ्या टीम मध्ये 20 माणसं आहेत। 20 माणसं आहेत। मग ह्या 20 माणसांचं हे भरण पोषण, हे आर्थिक व्यवहार हे तुम्ही एकटे सांभाळता? तुमच्या या कंपनीचा मालक कोण आहे आता? म्हणजे सिद्धेश्वर बँड कंपनीचा मालक सध्या मीच आहे। तुम्हीच आहात? म्हणजे तुम्ही चालवता ह्या लोकांना? मी चालवतो। बरं, याची आर्थिक उन्नती करत असताना तुम्हाला या मंदिराच्या माध्यमातून तुम्हाला जे मिळाले जे योगदान आहे, जो आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे, म्हणून तुमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी। बरं, मागच्या पिढीतला असा कोण कलाकार होता की जो याची प्रसिद्धी भरपूर झालेली होती? रोकडोबा किसन वाघमारे। त्यांनी काय वाजवत होते? सनई वादक। सनई वादक, नगारा सनई। तुमच्यामधला आता सगळ्यात म्हणजे वडील असा कोण आहे या कंपनीमध्ये? उत्तम रोकडोबा वाघमारे। उत्तम? हो। अच्छा, ते कुठे आहेत आता? आता सध्या त्यांची तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे आले नाही। नाव तुझं? त्याच्या या नवतरुण पिढीमधला हा मुलगा आहे की आतापर्यंत आपण अनेक पिढ्या यांच्या बघितल्या की त्या या वाद्यामध्ये यांनी स्वतःला जोडून घेतलेला आहे, पिढी दर पिढी या ठिकाणी हे काम करतायत। आता मला सांग, तुझं नाव काय? तुकाराम विलास वाघमारे। तुझं शिक्षण किती झालेलं आहे? 10वी पर्यंत शिकलो। पुढे काय शिकू शकला नाहीस? पुढे परिस्थितीमुळे शिकू शकलो।
म्हणजे परिस्थितीमुळे शिकू शकला नाहीस का, तुला याची आवड होती वाजवायची? इतर आवडत होती पण परिस्थितीमुळे मी शिकलो. आणि परिस्थितीमुळं तू शिकू शकला नाही का, तुला याची आवड होती? याची आवड होती, संगीतची याची तुला आवड होती? हो. कसं राहतं, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला ज्या गोष्टीची आवड असते तीच माणसाला करावी असे वाटते. कारण तुमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी याच्यामध्ये काम केल्यात. मला एक सांग की तुझ्या अनेक पिढ्यांचा वारसा तू पुढे कसं चालवणार आहेस? इथून पुढे हे मंदिरामध्ये आम्ही जे बाजा करतो 2 टाइम, हे कधीच बंद पडू देणार नाही. वडिलाच्या पाठीमागे हे चालूच ठेवणार. आणि आमच्या समोर येणाऱ्या लेकरांना बी आम्ही सांगतो की हे बंद पडू द्यायचं नाही. तुमच्या घरात एखादा नवीन मुलगा जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याला त्याचं कसं प्रशिक्षण देता? शिक्षण म्हणजे ते आमच्या सोबत मंदिरामध्ये येतात. लहान लेकरं वडिलांसोबत येतात मंदिरामध्ये, त्याने मनाने सामान हातामध्ये घेऊन चालू करतात. इथूनच त्यांनी मार्ग दाखवतात. तुला काय काय वाजवता येते त्याच्यामध्ये? तासा येतो आणि डुगा 2 सामान येतात. दोन्ही वाजवता दोन्ही येतात. वाजवतात. तू हे कसं शिकलास? ते ऑटोमॅटिक यांनीच बुद्धी देतात. हा. कोणी शिकवलं नाही आपण, देवापासूनच सर्व झालेलं. मित्रांनो, आधुनिक काळामध्ये आपण परमेश्वर आहे का नाही असं म्हणतो, परंतु या लेकराच्या तोंडातून असं निघालेलं आहे की मी काहीच करत नाही, तर हे सगळं काम करणारा तो सिद्धेश्वर आहे, तोच आम्हाला बुद्धी देतो आणि त्यांच्यामुळे हे सगळं घडतं. अर्थातच विज्ञान युगामध्ये सुद्धा भक्ती आणि शक्तीचा उगम काय असतो या लेकराच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. कारण परमेश्वर जर पाठीमागा असेल तर कुठलंही काम आपल्याला व्यवस्थितपणे करता येऊ शकतं. याचं ज्वलंत उदाहरण यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. धन्यवाद. आपण वंचित नाही तर आपण सगळे कलाकार आहात. आपण सगळ्या लोकांचं मन प्रसन्न करता. मला वाटतं अनेक जुनी पुराणी भक्तिगीतं, अभंग, कबीराची दोहे असं तुमच्या या माध्यमातून वाजवतात. आता आम्ही बघणार आहोत की तुमचा नेमकं बाजा या ठिकाणी कशा पद्धतीने वाजतो आणि आपण या माध्यमातून लोकांना कसं आनंदित करू शकता. धन्यवाद. दीपज्योती पब्लिसिटी, मी प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील, सिद्धेश्वर नागनाथ मंदिर, झरी बुद्रुक, तालुका चाकूर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र.